हाय फ्रेंड्स, नमस्कार. आज आपण सौंदाळा फिश फ्राय कसं बनवायचं ते पाहूया. त्यासाठी मी इथे सौंदाळे साफ करून मीठ आणि हळद लावून 1 तासापूर्वी ठेवले होते. आता त्याचं पाणी काढून टाकलेलं आहे आणि आता आपण कोकम आगळ लावून घेणार आहोत. कोकम आगळ नसेल तर लिंबाचा रस चालेल किंवा चिंचेचा कोळ देखील चालेल. मी 2 चमचे कोकम आगळ घेतला आहे आणि तो या माशांना असा व्यवस्थित चोळून लावते आहे. दुसरे साहित्य आपण इथे मालवणी मसाला घेतला आहे. आपण लाल तिखटही घेऊ शकतो. हे तांदळाचे पीठ आहे आणि हा बारीक रवा घेतला आहे. आता हा 2 चमचे मालवणी मसाला आहे तो चोळून घेणार आहे. हा मालवणी मसाल्याची रेसिपी मी आधी दाखवली आहे. सर्व मासे मसाला लावून व्यवस्थित तयार आहेत. तांदळाचे पीठ व रवा आपण एकत्र करून घ्यायचा आहे आणि याच्यामध्येच मासे असे दाबून घ्यायचे आणि तळायचे. गॅसवर मी तवा तापण्यासाठी ठेवला आहे. मालवणी मसाल्याची रेसिपी यापूर्वी मी गीताज टाइम अँड स्पेस या चॅनेलवर दाखवली आहे, ती तुम्ही जरूर पहा. आता हे मासे आपण या तांदळाचे पीठ आणि रव्याच्या मिश्रणामध्ये असे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. ते तव्यावर आता हे शेंगदाण्याचं तेल मी घालणार आहे आणि त्यामध्ये मासे तळून घेणार आहे. हे पहा, हे असे ठेवायचे. थोडा वेळ झाकण ठेवायचं. 3-4 मिनिटात झाकण काढून हे मासे आपण असे एका बाजूने भाजल्यावर दुसऱ्या बाजूने भाजण्यासाठी असे फिरवून घ्यायचे आणि पुन्हा झाकण ठेवायचे आहे. मासे फिरवून आणखी 3-4 मिनिटे ठेवले तर हे आता व्यवस्थित तळून तयार झाले आहे. कुरकुरीत सौंदाळा फिश फ्राय तयार आहेत. हे आपण चपाती, भाकरी किंवा भाताबरोबर खाऊ शकतो. हे अतिशय चविष्ट असे मासे आहेत. ही माशांची पाककृती आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओला सबस्क्राईबही करा. कुरकुरीत सौंदाळा फिश फ्राय.